एकीकडे अशी सगळी स्थिती तर तिकडे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू अशी भीष्म प्रतिज्ञा करणाऱ्या युती सरकारने शेतकऱ्यांचा खर्चच दुप्पट केल्याची घटना औरंगाबादच्या पैठणमध्ये घडली। तूर विकण्यासाठी आलेले रंगनाथ आल्हाट हे वृद्ध शेतकरी रणरणत्या उन्हामध्ये भोवळ येऊन कोसळले आणि जखमी झाले। त्यामुळे त्यांच्या पायाचं हाड मोडलं असून त्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे। रंगनाथ यांना आता तूर विक्री झाली असती तर 28,000 रुपये मिळणार होते, मात्र तूर तर विकली गेली नाहीच। उलट पायावरच्या शस्त्रक्रियेसाठी 50,000चा खर्च येणार आहे। रंगनाथ हे फक्त प्रातिनिधिक उदाहरण आहे, राज्यातल्या हजारो तूर उत्पादकांना असाच अनुभव येतोय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे आता आपल्या सोबत आहेत। कृष्णा, रंगनाथ यांची प्रकृती आता कशी आहे, काय अपडेट्स आहेत? अश्विन, त्यांच्यावर औरंगाबादच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। रंगनाथ आल्हाट हे सोनगाव नावाचं गाव आहे पैठण तालुक्यातलं, तिथले शेतकरी आहेत। 4 दिवसांपासून ते आपली तूर घेऊन पैठणच्या बाजार समितीमध्ये तूर विक्रीसाठी आले होते, मात्र त्यांचा नंबर काही लागला नाही आणि त्यामुळे काल उन्हात त्यांना दिवसभर उभा राहावं लागलं आणि त्यामुळे त्यांना भुरळ येऊन ते खाली पडले आणि त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालेला आहे। त्यांना औरंगाबादमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलेला आहे। तू जसं सांगितलंस तसं त्यांच्याकडची जी तूर आहे, जी आता बाजार समितीचा जो भाव आहे त्यानुसार त्यांना साधारणपणे 28,000 रुपये मिळाले असते, मात्र आता त्यांच्या उपचारासाठी 50,000 रुपये लागणार असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ते मिळते आहे। आणि त्यामुळे म्हणजे आताची स्थिती शेतकऱ्यांची अशी आहे की इतक्या रांगा तिथे लागलेल्या आहेत तूर विक्रीसाठी आणि नंबर काही मिळत नाही आणि त्यामुळे उत्पन्न मोठ्या प्रमाणावरती तुरीचं झालं असल्यामुळे लोकांनी ही तूर आपल्या घरातली लवकरात लवकर मिळेल त्या भावामध्ये विक्री करण्यासाठी बाजार समित्या गाठलेल्या आहेत। मात्र बाजार समितीवरती अशा प्रकारची मोठ्या प्रमाणावरती गर्दी झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसेंदिवस तिथं उभा राहावं लागतंय आणि त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतायत। आणि औरंगाबादमधल्या जेवढ्या बाजार समित्या आहेत तालुका स्तरावरच्या आणि जिल्ह्यावरच्या, तिथे सगळीकडे तूर विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। अश्विन, कृष्णा, जसं तू सांगितलंस की सगळीकडेच मोठी गर्दी आहे, मात्र या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने याची काही दखल घेतलेली कळते का? आणि मुख्य म्हणजे या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता शेतकरी काय मागणी करतात नेमकी? शेतकऱ्यांची एकच मागणी आहे अश्विन की त्यांच्याकडे जे तुरीचं पीक आहे ते विकलं गेलं पाहिजे। खरं तर 3 वर्षामध्ये मोठा दुष्काळ होता, दुष्काळानंतर आता कुठेतरी त्यांना यावर्षी पीक मिळालं होतं। गेल्या वर्षी तुरीची जर स्थिती पाहिली तर आपण डाळ परदेशातून आवक केली होती डाळ नसल्यामुळे, आणि त्याचं कारण सांगितलं जात होतं की तुरीचं उत्पन्न जे आहे ते झालं नाही। मात्र यावेळी तुरीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावरती झालं, मात्र ते खरेदी करायला सरकार तयार नाही आणि ज्या पद्धतीनं त्याची खरेदी व्हायला पाहिजे होती तितकी खरेदीतली सरकार जे आहे तिची उदासीनताच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नाराजी आहे। शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बिल उशिरा मिळालं तरी चालेल, परंतु त्यांच्याकडची जी तूर आहे ती विकली गेली का पाहिजे। त्याचं कारण असं आहे की सरकारने 22 तारखेपर्यंतची मुदत या ठिकाणी तूर विक्रीसाठी दिलेली होती, मात्र अद्याप देखील अनेक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावरती तुरीचं पीक आहे आणि ते आता त्यांच्या घरामध्ये तुरीच्या पोते भरलेले आहेत आणि हे जर विकले गेले नाही तर त्याचं काय, ही चिंता शेतकऱ्यांसमोर आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती शेतकरी बाजार समित्यामध्ये गर्दी करतात। मात्र सरकारकडून जेवढ्या मोठ्या प्रमाणावरती ती तूर खरेदी करण्यासाठी साधनं उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती, जेवढी काटे उपलब्ध करून द्यायला पाहिजे होते तेवढे मात्र नाहीत आणि त्यामुळे एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी होते आहे आणि सगळीकडे अशाच प्रकारची गर्दी पाहायला मिळते आणि त्यामुळे तासनतास तूर विक्रीसाठी ऊन तहान भूक या सगळ्याचा भान विसरून जी तूर आणलेली आहे ती विकली पाहिजे, कारण ती पुन्हा घरी घेऊन जायची, पुन्हा विक्रीसाठी आणायची आणि असंच जर होत राहिलं तर सगळे जे पैसे मिळणार आहेत ते भाड्यामध्येच जातील, अशा प्रकारची स्थिती सध्या आहे आणि त्यामुळे शेतकरी संतप्त आहे आणि त्याचं असंच म्हणणं आहे की जे निसर्गानं त्याला भरभरून दिलं आहे त्याचा फायदा त्याला व्हावा आणि मात्र इथं सरकारची फारशी तसं दिसत नाही आणि त्यामुळे प्रत्येक तूर खरेदी केंद्र जे आहे बाजार समितीमध्ये तिथे मोठ्या प्रमाणावरती गर्दी आपल्याला पाहायला मिळते। अश्विन, कृष्णा, धन्यवाद या माहितीबद्दल।